नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बीटचं सूप। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 बीट, 2 टोमॅटो आणि 1 गाजर। तर बीटचं आपल्याला साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे, टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचे आणि गाजर पण चिरून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे। आपण आता याला एका पातेल्यामध्ये शिफ्ट करूया। मग आपण असं पातेल्यात त्याला काढून घेतलेलं आहे आणि आता शिजायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि त्याला 15 मिनिटं आपण शिजवून देऊयात। झाकण ठेवून शिजवायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता बघूयात अशा प्रकारे आपलं बीट आणि गाजर शिजलेलं आहे। आता याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते आता ते ड्रेन करून घेऊया। एक चाळणी घेतली आहे, त्याच्यातून ड्रेन करून घेऊया। खूप छान बनतं हे बीटाचं सूप आणि ते पौष्टिक असतं अगदी घ्यायला पण। आता आपण पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्ट आपली परतून झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता हे जे आपण वाटून घेतलेलं होतं बीटाचं मिश्रण ते घालणार आहोत। आता कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी करू शकता। समजा तुम्हाला खूपच पातळ वाटत असेल तर थोडंसं कॉर्नफ्लोअर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि टाकायचं आणि याला छान उकळी काढायची। ह्याच्यामध्ये अजून आपल्याला मीठ घालायचं आहे। 1 चमचा आपण मीठ घालतो याच्यामध्ये। मिरेपूड टाकत आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला छान उकळी काढायची। बघा छान उकळी आलेली आहे। आता आपण सर्विंग बाउलमध्ये सूप काढून घेऊयात। बघा मैत्रिणी, छान आपलं बीटचं सूप तयार आहे। हे अतिशय हेल्दी आहे। याच्यावरती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही क्रीम घालू शकता आणि सर्व करू शकता। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।